मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे आणि पिंपरी चिंचवडसह पुणे महानगर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या पुणे शिरूर हडपसर यवत तळेगाव चाकण शिक्रापूर आणि नाशिक फाटा खेड अशा 4 महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन महिनाभरात केलं जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर अंतर 2.25 तासात कापलं जाणार आहे. पाहूयात यावरचा हा खास रिपोर्ट. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामांचा आढावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी घेतला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडील प्रकल्प, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आदी विभागांकडील प्रस्तावित असलेल्या महामार्गांच्या कामांची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर पुणे विभागातील 50,000 कोटींच्या रस्ते प्रकल्पांना यावेळी नितीन गडकरी यांनी मंजुरी दिल्याचं सांगितलं. या 4 प्रकल्पांमुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर अंतर एक वेळेस 2.25 तासात पूर्ण करणं शक्य होणार आहे. पुणे शिरूर महामार्ग केला जाणार असून त्या महामार्गाची एकूण लांबी सुमारे 54 किलोमीटर असणार आहे. त्यासाठी सुमारे 7,515 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर खराडी ते विठ्ठलवाडी दरम्यान 31 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल ही उभारण्यात येणार आहे. शिरूर पासून हा महामार्ग छत्रपती संभाजीनगरला जोडला जाणार असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरला अंतर अवघ्या 2.25 तासात पोहोचणं शक्य होणार आहे. शिरूर छत्रपती संभाजीनगर हे अंतर सुमारे 192 किलोमीटर आहे. यासाठी 15,000 कोटींचा खर्च केला जाणार असून 6 पदरी महामार्ग असणार आहे. यातले जे 3 प्रकल्प आहे ते महाराष्ट्र राज्य MSIDC याकरता तोंडात येतं की मी त्याचा संस्थापक अध्यक्ष होतो. MSIDC ही स्थापना माननीय देवेंद्रजींनी केली होती. त्यांना 3 प्रकल्पाचं काम दिलेलं आहे. यातला पहिला आहे पुणे ते शिरूर, हा एलिव्हेटेड हायवे प्रोजेक्ट आहे. NH 753 वर याची लांबी 53.40 किलोमीटर आहे आणि किंमत 7,515 आहे. त्याची निविदा निश्चित झालेली आहे. याच्यामध्ये भाग 1 खराडी ते विठ्ठलवाडी 7.4 किलोमीटर 3 लेअर, खाली 4 लेन, फर्स्ट लेवलवर एलिव्हेटेड कॉरिडॉर 6 लेन आणि दुसरी लेवल मेट्रो करता आहे. भाग 2 विठ्ठलवाडी ते कोंढापुरी 24.14 किलोमीटर 2 लेअर, ग्राउंड खाली 4 लेन आहे आणि फर्स्ट लेवल एलिव्हेटेड कॉरिडॉर 6 लेन. भाग 3 कोंढापुरी ते शिरूर 21.85 किलोमीटर, ग्राउंड खाली 6 लेन आणि फर्स्ट लेवल 2 फ्लायओव्हर्स आहे. 2 किलोमीटर इन रांजणगाव अँड 2 किलोमीटर इन कोरेगाव असा हा पहिला प्रकल्प आहे. याची निविदा पक्की झालेली आहे. हा 4.5 याची किंमत 7,515 कोटी रुपये आहे. दुसरा आहे पुणे सोलापूर व हडपसर ते यावत, हा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. हा 31.50 किलोमीटर आहे. याची किंमत 5,262 कोटी रुपये आहे. त्याची पण निविदा निश्चित झालेली आहे. हडपसर ते पुणे रिंग रोड 17.70 किलोमीटर 3 लेअर, खाली ग्राउंडला खाली 6 लेन, फर्स्ट लेवल एलिव्हेटेड कॉरिडॉर 6 लेन आणि सेकंड लेवलवर मेट्रो. भाग 2 पुणे रिंग रोड ते शहाजपूर वाडी, हा 7.30 किलोमीटर 3 लेअर, खाली ग्राउंड लेवलवर 4 लेन आणि फर्स्ट लेवलवर एलिव्हेटेड कॉरिडॉर 6 लेन. शहाजपूर वाडी ते यावत हा 6.5 किलोमीटर आहे. ॲट ग्रेड 6 लेन आहे. नंतर तिसरा प्रकल्प जो आहे याची पण निविदा निश्चित झाली आहे. तो आहे तळेगाव चाकण शिक्रापूर, हा NH 548D, हा 53.20 किलोमीटर आहे. याची किंमत 4,000 कोटी आहे. निविदा निश्चित झालेली आहे. यात तळेगाव ते चाकण 25.80 किलोमीटर, ग्राउंड खाली 4 लेन, फर्स्ट लेवलवर एलिव्हेटेड कॉरिडॉर 4 लेन आणि चाकण ते शिक्रापूर हे 27.40 किलोमीटर आहे. त्यात पुन्हा ग्राउंड लेवलवर खाली 4 लेन आणि ॲट ग्रेड जो आहे 28 ते 53 किलोमीटरवर आहे. शिरूर ते नंतर याच्यानंतर आम्ही पुणे ते संभाजीनगर असा द्रुतगती महामार्ग बांधायची घोषणा केली होती. तेही काम मी MSIDC ला दिलेलं आहे. या कामामध्ये असं आहे की पुणे ते शिरूर हा रस्ता ऑलरेडी होईल आणि शिरूर ते छत्रपती संभाजीनगर हे टोटल 192.50 किलोमीटर आहे. ही पूर्ण नवीन अलाइनमेंट आहे. एक्झिस्टिंग ग्रीन हायवे आहे.
याची किंमत 15,000 कोटी आहे. याचा DPR तयार झालेला आहे आणि हा सगळी जी नगर आहेत, नगर वगैरे अहिल्यानगर आता ज्याला म्हणतात, ते सगळं सोडून बाहेरच्या बाहेर आहे. त्यामुळे पुणे ते संभाजीनगर हे डिस्टन्स 2.25 तासात पूर्ण करता येईल. 2 ते 2.25 तासात ऍक्सिस कंट्रोल हायवे आहे. नाशिक फटा ते खेड या मार्गासाठी 7,808 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. दोन्ही बाजूस सेवा रस्ते 10 पदरी मार्ग केला जाणार असून यासाठीचे 93% भूसंपादन पूर्ण झालं असून उर्वरित भूसंपादन 25 मार्च पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या भागांमध्ये मेट्रोचा मार्ग सुद्धा प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक फाटा ते खेड हा 1 वर्षभरापासून हा प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे. पण हा कॅबिनेटमध्ये ज्यावेळी गेला त्यावेळी कंडिशन टाकली होती की 100% लँड ॲक्विजिशन झाल्याशिवाय त्याचा अपॉइंटमेंट डेट द्यायची नाही. त्यामुळे तो अडकला होता. आज त्याची रिव्ह्यू घेतली. ह्या 7,808 कोटी रुपयाचा आहे. टेंडर आम्ही रिसिव्ह करण्याच्या प्रक्रियेत आहोत. आज 2 टेंडर रिसिव्ह झालेली आहेत आणि याच्यात खाली 6 लेन आहे आणि दोन्ही बाजूस 2 लेन सर्व्हिस रोड बनला आहे. म्हणजे 2-2 4 हे 4 लेन आणि 6 लेन म्हणजे असं ते एकंदरीत 10 लेनचा रोड होणार. याच्यामध्ये एकूण 10 लेनवर फ्लायओव्हर 8 लेनचा आहे. लँड ॲक्विजिशन 93% पूर्ण झालेले आहे. 7% जे आहे त्याच्याकरता थोडा प्रॉब्लेम आहे. आज चर्चा झाली. त्यांनी कुठल्याही परिस्थितीत 25 मार्चच्या आत पूर्ण करायचं कबूल केलेलं आहे. मग याचं हे देईल. मीनवाईल मेट्रोचे MD आहेत, त्यांनी सांगितलं की इथून मेट्रो पण जायची आहे. आज मी त्यांना सूचना केली की याच्यावरच मेट्रो भरती करता आली तर कॉस्ट वाचू शकते. ते आज बसणार आहे. आम्ही स्ट्रक्चर असं तयार करू की एकाच पिलरवर रोड वरती फ्लायओव्हर आणि त्याच्यावरती मेट्रो, कॉस्ट वाचेल. ते आज व्हेरीफाय करून घेऊ. याच्यामध्ये नरे ते रावेत एलिव्हेटेड कॅरिडॉर आहे. हा वेगळा रोड आहे. 6वा हा पुणे साताऱ्याचा भाग आहे. हा रिलायन्सकडे टेंडर होता. महत्वाचा रोड आहे आणि याच्यात एक्झिस्टिंग रोडला ऑलरेडी सर्व्हिस लेन 1,600 कोटी रुपयाचे आम्ही मंजूर केलेला आहे. हा रोड खूप कॉम्प्लिकेटेड आहे. ट्रॅफिक खूप जास्त आहे. नवले पूल वगैरे याच्यावरच आहे. खूप प्रॉब्लेम आहे याच्यावर. मध्ये चांदणी चौकाचं काम आम्ही पूर्ण केलं आहे. आता याच्यामध्ये हा कोर्टात मॅटर गेला. ऍक्सिस बँक आणि IDFC बँक आहे. त्याचं सोल्युशन काढलंय. 15-20 दिवसात त्याचा निर्णय होईल. वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुंबई ते बेंगलोर असा एक नवीन महामार्ग बांधला जाणार आहे. हा मार्ग JNPT बंदराजवळून सुरू होऊन पुण्यातून पुढे जाईल, ज्यामुळे माल वाहतूक आणि प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. दरम्यान पुणे शहरातील रिंग रोडचं काम राज्य सरकार मार्फत केलं जात आहे. साधारण मुंबई ते बंगलोर 5 तासात होईल आणि पुणे ते बंगलोर हे 4 ते 4.5 तासात होईल. याच्यामधला हा जो पगोटे टू चौक हा पहिला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे नवीन जुन्या रोडचं नाही म्हणत, त्याचं काम 5,000 कोटीचं. त्याचं बीड आता आम्ही रिसिव्ह करणार आहोत. 4 लेनिंग ऑफ सांगली कोल्हापूर 1,200 कोटी रुपये फ्रेश बीड आता इन्व्हाइट केला. नाशिक फाटा टू आळंदी हे 4,500 कोटी बीड्स रिसिव्ह करतोय. आळंदी फाटा टू खेड हे आम्ही आता 3,500 कोटी बीड आता रिसिव्ह करतोय. फ्लायओव्हर फ्रॉम ओल्ड पुणे नाका टू सातारा 7 रस्ता सोलापूर, तर याचं सोलापूर सिटीचं आहे. हे 1,000 कोटीचं आहे. त्याचाही लँड ॲक्विजिशनचा प्रॉब्लेम आहे. आज चर्चा झाली. कमिशनर साहेब होते, त्यांनी कबूल केलं आहे की 3 महिन्यात आम्ही करून देऊ. कनेक्टिव्हिटी टू वाधवान पोर्ट याचंही पण बीड आम्ही रिसिव्ह केलेलं आहे. हे टोटल जे आहे 18,715 कोटी रुपये. त्याच्यानंतर हे जवळपास आजची सगळी कामं मिळून हे जवळपास 1,10,000 कोटीची आहे. याच्यामध्ये पालखी मार्ग जो आहे हा साधारण 10 ते 11,000 कोटी रुपयाचा जवळपास पूर्ण झाला आहे. त्याचा रिव्ह्यू मी घेतला. आज दिवे घाटाच्या रस्त्याचा आहे. मी पुढल्या महिन्यात स्वतः पुणे ते देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर स्वतः या रस्त्यावरून मी जाणार आहे आणि याचं परीक्षण करणार आहे. जवळपास पूर्ण झालं आहे आणि मग प्रधानमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन करणार आहे. त्याचबरोबर मुंबई टू गोवा
या रस्त्याचं मी काही उद्घाटन करणार नाही, कारण याला खूप डिले झालेला आहे. पण मी आता जवळपास 95% काम पूर्ण झालेलं आहे आणि पुढच्या महिन्यात मुंबई गोवा याच्याही पण रस्त्याचं मी 95% काम पूर्ण झालं आहे आणि स्वतः मुंबईवरून गोव्यापर्यंत गाडीने जाऊन याचं परीक्षण करणार आहे आणि उद्घाटन काही करणार नाही. फार उशीर झाला त्याला. मलाच संकोच होता उद्घाटन करायचं. वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पालखी मार्गाचं काम आता जवळपास पूर्ण झालंय. पुढच्या महिन्यात नितीन गडकरी देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या मार्गाची पाहणी करतील. त्याचबरोबर महत्त्वाच्या 4 प्रकल्पांचं भूमिपूजनही पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे, अशी माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.